येत्या अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा कराच, हिंदुत्ववादी संघटनांनी राज्य सरकारकडे केली मागणी. दादर इथल्या भाजप कार्यालयाच्या समोर युवक काँग्रेसचं आंदोलन. झीनत जबरीन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. युवक काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये महाघोटाळा. एकूण 10,000 कोटींचा महाघोटाळा. अंबादास दानवे यांचा एक्सपोस्टद्वारे सरकारवर निशाणा. संभाजीनगरमधील नाईक चौकाच्या नावावरून वाद. नगरसेवक अण्णासाहेब हिवाळेंकडून चौकाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव. भाजपा नगरसेवकाविरोधात बंजारा समाज आक्रमक. भिवंडी न्यायालयामधील राहुल गांधी यांची सुनावणी संपली. राहुल गांधी यांचे नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ. आरोपी कृष्णा आंधळे जिवंत आहे, धनंजय देशमुख यांचा दावा. फरार कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला असाही दावा. मुलुंड टोलनाक्याजवळ भाजप कार्यकर्ते आक्रमक. काळे झेंडे दाखवून केला राहुल गांधींचा निषेध. संजय राऊत यांचा माफीनामा. भुसेनची दिलगिरी. भुसेनकडून राऊतांवरील मानहानीचा खटला मागे. राऊतांनी भुसेनवर 178 कोटींच्या घोटाळ्याचा केला होता आरोप. अजित पवार यांच्या अपघाताला VSR कंपनीज जबाबदार. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांचा पुनरुच्चार. स्वीकृत नगरसेवक निवडीवर मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नाराज. पक्षाविरोधात काम करणाऱ्यालाच भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं. विवेक कलोती यांचा भाजपावर आरोप. रायगडमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग. भाजप राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार गोव्यात. तटकरे, धैर्यशील पाटील यांच्यासोबतचे उमेदवारांचे फोटो व्हायरल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याविनाच. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त. अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा काढली. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या शिफारसीनुसार निर्णय. अचानक सुरक्षा काढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. दुसऱ्यांचा पक्ष मोठा करणं सोडा, कार्यकर्त्यांना मोठं करा. संतोष धुरी यांचा राज ठाकरेंवर निशाणा. बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचं रॅकेट उघड. पैशांचा आमिष दाखवत महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया. 3 महिलांना अटक. पुरावे जप्त. वर्ध्याच्या विश्रामगृहातील भोंगळ कारभार उघड. विश्रामगृहामध्ये लावलेले अग्निशमन सिलेंडर एक्सपायर. गेल्या 10 वर्षांपूर्वी लावलेले सिलेंडर अजूनही जैसे थे.